त्याचबरोबर आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे मॅडम यांचेही रयत शिक्षण संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। रयत शिक्षण संस्थेच्या पवित्र संघटनेला विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्व मान्यवर त्या ठिकाणी माननीय नामदार मकरंद पाटील साहेब यांचेही संस्थेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब, माननीय आमदार दिलीप वळसे पाटील साहेब, माननीय आमदार विश्वजित कदम साहेब, माननीय नामदार मकरंद पाटील साहेब, संस्थेचे चेअरमन सन्माननीय चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब, संस्थेचे संघटक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, संस्थेचे सचिव सन्माननीय विकासजी देशमुख साहेब, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय प्रिन्सिपल डॉक्टर ज्ञानदेव मस्के साहेब, संस्थेच्या उच्च शिक्षण विभागात रयत गीतासाठी प्राध्यापक संभाजी पाटील। जयते मधुनी नव्या युगात माणूस आता सरतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे। जयते मधुनी नव्या युगात माणूस आता पडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे। जयते मधुनी नव्या युगात कर्मवीरांचे ज्ञानपीठ शक्तिपीठ ही ठरते आहे, शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे। वेळे मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई, कमवा आणि शिखा मंत्र हा करुणाईला प्रेरक होई। स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे। रयते मधुनी नव्या युगात माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला साठी अन्ना तुमची झिजली चंदन काया, अनाथ जीवा सदारामने मातृहृदयी तुमची माया। शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे। रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता ठरतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे। रयते मधुनी नव्या युगाचा या रयत गीतानंतर आपण एक श्रद्धांजली महाविद्यालयामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता माननीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण अभ्यासक्रम राबवत आहोत। भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक शाखांच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे।
काही इमारती नव्याने बांधण्यात आलेल्या आहेत. सर्व शाखांमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यावर्षी संस्थेच्या विविध महाविद्यालयांनी शिक्षण क्षेत्रात होणारे बदल प्राध्यापकांपर्यंत पोहोचावे यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केलेले होते. पारंपरिक शिक्षणाबरोबर आधुनिक काळाच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे, अशी भूमिका संस्थेचे अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक माननीय शरदरावजी पवार साहेब यांनी सातत्याने मांडली व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा संस्थेमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. क्रीडा क्षेत्रातील यश सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. संस्थेच्या विविध महाविद्यालयात आणि माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच त्यांच्यातील क्रीडा कौशल्याचा विकास व्हावा या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या क्रीडा कौशल्याचा ठसा उमटावा यासाठी कर्मवीर क्रीडा अकादमी यांची स्थापना करून त्याचे चांगले परिणाम आता सध्या दिसून येत आहेत. आज क्रीडा क्षेत्रामध्ये कौशल्यपूर्ण छत्रपती शिवाजी पुरस्कार मिळालेले 5 आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून ज्यांनी नामांकन प्राप्त केलं असे 6 खेळाडूंचा सत्कार या ठिकाणी माननीय अध्यक्षांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. स्वागत. त्याचबरोबर दळवी साहेबांना मी विनंती करते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, रयत मासिकाचे प्रकाशन या ठिकाणी होते आहे. सरजी बाजूला. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणीवा अधिकाधिक प्रगल्भ व्हाव्यात, वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रयोगांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी रयत विज्ञान पत्रिका प्रकाशित केली जाते. या पत्रिकेचे प्रकाशन आदरणीय पवार साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे व भारतीय मान्यवरांच्या मुलाखतींचा समावेश असलेल्या शोध मराठी मनाचा या स्मरणिकेचे प्रकाशन झालेले आहे. यानंतर सुधारित लेखा कार्यपद्धती मार्गदर्शिकेचे प्रकाशन केले जात आहे. आदरणीय साहेबांना मी विनंती करते, आपण हे प्रकाशन करावं. संस्थेच्या प्रत्येक शाखेतील ऑडिट सुलभ व गतिमान व्हावे, वेळेची व श्रमाची बचत व्हावी, संस्थेच्या सर्व शाखांच्या लेखा कार्यपद्धतीमध्ये एकसूत्रता यावी यासाठी या सुधारित लेखा कार्यपद्धती मार्गदर्शिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यानंतर संस्थेच्या डायनॅमिक वेबसाईटचे अनावरण साहेबांच्या हस्ते होईल. वेबसाईटचे अनावरण होते आहे. नोकरीच्या संधी, संस्थेतील विविध शाखांसाठी स्वतंत्र रोजगार विभागाची सुविधा या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आलेली आहे. ई लर्निंग वेबसाईटवर ई बुक्स, ई कंटेंट इत्यादी विविध विषयावरील व्हिडिओची बँक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. माजी विद्यार्थ्यांसाठी पोर्टल आहे, संशोधन उपक्रम आहे, नवीन उपक्रम, गुगल लोकेशन इत्यादी सर्व या ठिकाणी आपणास पाहता येईल. मान्यवरांना पुनश्च एकदा धन्यवाद. शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेबांच्या बरोबर बैठक आयोजित केली. त्याच्यानंतर त्यांनी एजी मुंबई यांना सांगितलं की तुम्ही ह्या केसमध्ये उपस्थित राहा आणि 2च तारखामध्ये सर ह्याच्यातली बंदी उठली आणि 801 शिक्षकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मला खात्री आहे की येत्या 15 जूनच्या पूर्वी 801 नवीन शिक्षक पवित्र पोर्टलमार्फत येतील आणि ते हजर होतील आणि त्याच्यानंतर काही ज्यांना मान्यता मिळाल्या त्या पिटिशनर नॉन पिटिशनरच्या निवडणुकाचा सुद्धा मार्ग मोकळा होईल. अजून एक खूप अडचणीचा विषय होता. आमचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब नेहमीच काळाच्या पुढचं पाहत असतात आणि म्हणून 2000 साली जेव्हा संगणकाचा बोलबाला नव्हता त्यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये संगणकाचं शिक्षण सुरू केलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि तो आज रयत शिक्षण संस्थांचा एक ब्रँड झालेला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्याच्यानंतर मग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याच्यामध्ये नुकतेच लोक बोलायला सुरुवात झालेली आहे, परंतु रयत शिक्षण संस्थेमध्ये हे शिक्षण सुरू व्हावं म्हणून त्यांनी सूचना दिल्या. आणखी मागच्या मॅनेजिंग काउन्सिलमध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि 15 जूनपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग अशा सर्वच विषयाचं शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये आपण सुरू करत आहोत. असाच एक विषय साहेबांनी खूप काळाच्या आधी ओळखला होता की स्टार्टअप इंडस्ट्रीला आम्ही जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप इंडस्ट्रीचा जोपर्यंत आम्ही जागरूकता निर्माण करत नाही, स्टार्टअप म्हणजे काय आणि ते कसं उद्योग त्याच्यातून कन्वर्ट होतात यासाठी आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये 3 CIII सेंटर्स निर्माण करण्यात आली. एक हरघरला, एक हडपसरला आणि एक पुण्यामध्ये. परंतु निर्मिती झाली, सगळा खर्च केला आणि की करोना आल्यानंतर त्याला थोडा सेटबॅक बसला
आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला गती प्राप्त होऊ शकली नाही. परंतु गेल्या वर्षभरामध्ये माननीय अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या राजेंद्र जगदाळे यांच्या सहाय्यानं आता हे तिन्ही सेंटर्स पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झालेले आहेत. आणि मला सांगायला आनंद होतो की आता रयत शिक्षण संस्थेमध्ये या तिन्ही सेंटरमध्ये मिळून 45 स्टार्टअप्स आता सुरू झालेले आहेत. ज्या साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेच्या CIII सेंटरला पाहणी करून माननीय अध्यक्ष महोदयांनी त्याचे अप्रिसिएशनसुद्धा केलं. तर साहेबांच्या क्लोज टू हार्ट असा हा CIIIचा विषय होता. सगळ्यांना कळायच्या आधी तो रयत शिक्षण संस्थेमध्ये आणला, परंतु त्याचा रोलआउट करायला वेळ लागला. पण त्याची भरपाई सर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल मागच्या 22 सप्टेंबरला बोललात आणि येत्या 15 जूनपासून ते आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये आता रोलआउट करणार आहोत. तर अशा पद्धतीनं जे काही 2 देश एका संकट असून जातं, पण सामूहिक शक्तीच्या जोरावर त्या संकटावर सुद्धा मात करण्याची हिंमत या देशाच्या सर्वसामान्य जनतेची. गेले काही दिवस तुम्ही आम्ही सगळेजण टेलिव्हिजनकडे नजर ठेवून बसतोय की पाकिस्तानच्या सीमेवर काय होईल. जे काही घडतंय ते अस्वस्थ करणार आहे. भारत हा अतिरेकी चळवळीला प्रोत्साहन करणारा देश नाही. जे काही सुरू झाले ते अतिरेक्यांच्यापासून सुरू झाले आणि अतिरेक्यांच्या संघात सुरू झाल्यानंतर शेजारच्या देशांनी आमचा संबंध नाही हे कितीदा जाहीर केलं तर आपण पाहिलं त्या अतिरेक्यांची हत्या केली गेली. त्या अतिरेक्यांना निरोप देताना पाकिस्तानमध्ये तिथल्या सरकारचे प्रतिनिधी हे सगळेजण अंत्यविधीला हजर होते. जे शासनाचा सहभाग त्याच्यामध्ये नव्हता तर ही उपस्थिती काय सांगते? ही उपस्थिती स्वच्छ असते. जे काही घडतं आहे त्याच्या पाठीशी त्या देशाची सत्ता अधिकारात असणारा घटक ते सगळे आहे. आणि त्यामुळं आपण शांततेचा पुरस्कार करणारे लोक आहोत. युद्धाचा रस्ता आपला नाही हे अनेक वेळेला प्रधानमंत्र्यांच्यापासून अनेकांनी सांगितलं, तरीसुद्धा उद्या तुमच्यावरच हल्ले झाल्याच्या नंतर तुमच्या हिताच्यासाठी, रक्षणाच्यासाठी, निवाऱ्याच्या रक्षणासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे. ती खबरदारी आज घेतली जाते. आपण या देशाच्या सैन्य दलाची कामगिरी बघितल्याच्यानंतर एक प्रकारचा अभिमान होतो. बदलची जबाबदारी घेण्याच्यासाठी आज सैन्यदल फिरलं आहे. आणि मला आनंद आणखी एका गोष्टीचा आहे की तो सैन्यदल फक्त पुरुषांच्या हातामध्ये नाही, महिलांच्या सुद्धा शौर्य आणि कर्तृत्व आज आपल्याला बघायला मिळतं. मला आठवतं आहे की या देशाच्या संरक्षण खात्याची सूत्र माझ्याकडे होती. त्यावेळेला एक निर्णय घेण्याचा एक पद्धत असते. दर सोमवारी सकाळी 9 वाजता संरक्षण मंत्र्याच्या कार्यालयामध्ये एक बैठक होत असते. त्या बैठकीमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, परराष्ट्र खात्याचा सचिव आणि डिफेन्स खात्याचा सचिव हे एकत्र बसतात आणि आठवड्यामध्ये देशामध्ये काय घडतंय, देशाच्या सीमेवर काय घडतंय त्याचा आढावा घेतात. ती चीनची सीमा असेल, पाकिस्तानची असेल, बांगलादेशची असेल किंवा श्रीलंकेची असेल. आणि हा सगळा आढावा घेत असताना एका बैठकीमध्ये मी सुचवलं की जगाच्या अनेक देशामध्ये आज लष्करामध्ये मुलीसुद्धा महत्त्वाची जबाबदारी हे घेतात.
आणि आपण हा निकाल काय घ्यायचा नाही. माझ्या तिन्ही सदस्याची आर्मी एअरफोर्स तिघांनी मला सांगितलं हे शक्य नाही, हे झेपणार नाही, हे कठीण काम आहे आणि तुम्ही विलीन जायचं करू नका. मी सांगितलं तुम्ही विचार करा, पुढच्या मीटिंगमध्ये सांगा. पुढच्या मीटिंगमध्ये त्या तिघांनी नाही म्हणून सांगितलं. त्याच्या पुढच्या मीटिंगमध्ये विषय चर्चेला घेतला, पुन्हा नाही म्हणून सांगितलं. तिसऱ्या मीटिंगला नाही म्हणून सांगितलं आणि चौथ्या मीटिंगला त्यांना सांगावं लागेल की या देशाच्या जनतेनं संरक्षण विषय निर्णय घ्यायचा अधिकार मला दिलेला आहे आणि त्यामुळं इथून पुढं भारताच्या सैन्यामध्ये 9% मुली असतील आणि त्यांना संधी द्यायची. आज आपण बघतो की जे काही पाकिस्तानच्या सीमेवर जे घडतं आहे त्या संबंधीचा विषय असेल, 2 भगिनी सवन देशवासियांना याची कधी करतात आणि त्याची एक भगिनी तुमच्या बेळगावची आणि मुस्लिम समाजाची ती हे स्पष्ट करते की हा देश आणि या देशाचा हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ख्रिश्चन असेल, जे कोणी घटक असतील ते सगळे या देशाच्या इतक्याच्या आणि सत्तेवरच्यासाठी बऱ्याचशी किंमत द्यायला तयार आहे आणि त्यामुळं तिचं जात धर्म लिंग या संबंधीचा विचार हा कधी मनामध्ये चर्चा कामा नये. तरुणांनी शैक्षणिक संस्थेची सुरुवात करताना हाच दृष्टिकोन ठेवला. तो मुलगा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या भाषेचा आहे याचा विचार कधी केलेला. उपेक्षित ज्ञानासाठी भुकेलेला आणि त्याला प्रोत्साहन दिलं ही तुमची माझी जबाबदारी. एवढं एकच सूत्र तरुणांनी आपल्या अंत्यकरणामध्ये ठेवलं आणि श्वास चालू केलं, त्याच्यामध्ये कधी तरतूद केली नाही. त्यामुळं आज या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. एका वेगळ्या स्थितीतून आपण जातो, त्या स्थितीला सावरून जाण्यासाठी बाकीचे मदत सोडून एकसंघ भारत राष्ट्र आज मजबूतीने उभं करणं आणि जे काही परिवर्तन या देशामध्ये होतं आहे त्याला हातभार लावणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. मला आनंद आहे की जनतेच्या विविध शाखेचे आमचे सगळे सहकारी त्या भावनेने या ठिकाणी काम केलं. अनेकांनी कर्तृत्व दाखवलं, यश संपादन केलं, त्यांचा गुणगौरव केला. अनेकांनी अर्थसहाय्य केलं, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला. त्याला गमत होती उत्तर विभागामध्ये 6 कोटी रुपयाच्या शिष्यवृत्त्या तिथल्या मुलामुलींना मिळाल्या. याचा अर्थ हा स्पष्ट आहे की 6 कोटीची रक्कम आमचे विद्यार्थी शिष्यवृत्तीतून मिळवतात. याचा अर्थ गुणवत्तेच्या संबंधित जी काही खबरदारी घ्यायची ती खबरदारी घेतली जाते आणि त्याला विद्यार्थ्यांची साथ ही मनापासूनची आहे आणि त्यामुळे ते घडू शकते. या सगळ्या शाखा प्रमुखांचं त्या शाखेमध्ये ज्ञानदान करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो आणि त्यांना विश्वास देऊ इच्छितो की संस्थेचे सगळे आमचे सहकारी पूर्ण शक्तीनं या ज्ञानदानाचं काम करणाऱ्या अध्यापक शिक्षक यांच्या फाशीची घातली आणि हे कुटुंब महाराष्ट्राचा शैक्षणिक क्षेत्राचा चेहरा बदलण्यासाठी जो दृष्टिकोन रविवारी घालून दिला त्याच्याशी बांधील ठेवून कायमचं काम करेल हाच विश्वास आज या ठिकाणी देतो. माझे 2